योद्धा न्यूज चॅनल। पुणे नाशिक महामार्गावरील पेठ येथील वाहतूक कोंडी अखेर सुटली। तरकारीचा टेम्पो उलटल्याने झाला होता मोठा खोळंबा। मंचर पेठ पुणे नाशिक महामार्गावर पेठ तालुका आंबेगाव येथील धनश्री हॉटेल समोर तरकारीचा टेम्पो उलटून झालेली वाहतूक कोंडी आता पूर्णपणे सुटली आहे। प्रशासनाने तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे। नेमकी काय झाली होती घटना? आज पहाटेच्या सुमारास नाशिकहून पुण्याच्या दिशेने तरकारी घेऊन जाणारा एक टेम्पो धनश्री हॉटेलच्या समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता। टेम्पोमधील भाजीपाला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विखुरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। 2 ते 3 तास वाहनांच्या रांगा या अपघातामुळे सकाळच्या सत्रात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पुण्याच्या दिशेने जाणारे प्रवासी, नोकरदार आणि अवजड वाहने या कोंडीत अडकल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाया गेला। सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। मात्र स्थानिक मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले, असे वृत्त आमचे प्रतिनिधी योगिता गावडे यांनी दिले आहे। प्रशासनाची कारवाई। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक क्रेन चालकांनी घटनास्थळी धाव घेतली। रस्ता स्वच्छता। रस्त्यावर विखुरलेला भाजीपाला बाजूला करून रस्ता साफ करण्यात आला। वाहन हटवले। क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो रस्त्यावरून बाजूला घेतल्यानंतर पोलिसांनी अडकलेली वाहतूक संथ गतीने सोडण्यास सुरुवात केली। वाहतूक आता सुरळीत। सध्या पेठ घाटातील आणि धनश्री हॉटेल समोरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली असून वाहने नेहमीप्रमाणे धावत आहेत। पोलिसांनी वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे। प्रशासकीय तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे हा विस्कळीत झालेला मार्ग आता मोकळा झाला आहे।